मित्रांनो, अक्षरशः हा व्हिडिओ बघून तुम्हाला अजूनही लोकांमध्ये माणुसकी जिवंत असल्याचं पाहायला मिळेल। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ एका रुग्णवाहिका रात्री उशिरा बंद पडल्यानंतर 2 दुचाकी चोरांनी ढकलत तिला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ IPS अधिकारी दीपांशु काब्रा यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला आहे। हा व्हिडिओ दिल्लीतला असून पोस्टनुसार एका गंभीर रुग्णालयात दिल्लीच्या DDO हॉस्पिटल हरिनगर येथील RML हॉस्पिटलमध्ये हलवले जात असताना मध्येच रुग्णवाहिका बंद पडली। रात्री उशिरा रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे ती दुरुस्त करणंही आवश्यक होते। अशातच या 2 दुचाकी चोरांच्या मदतीमुळे रुग्णाला रुग्णालयात नेण्यात आले। हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रात्री उशिरा रुग्णवाहिका बंद पडली। यावेळी 2 दुचाकी चोर देवदूत बनून आले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत ढकलून मदत केली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे। तरी नेटकऱ्यांनी या व्हिडिओतील 2 तरुणांचे खूप कौतुक केले आहे। शिवाय या 2 तरुणांनी केलेल्या कृत्रिम माणुसकी अद्याप जिवंत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे।